Hello, dear brothers and sisters. It's me, your Ramesh, and your English mentor. Let's do some practice for competitive examinations and develop our skills. There is a question on the board. Let's see what the question is and what the answer is. Competitive exam series or oblique is there. Common mistakes done. Dear friends, विद्यार्थी मित्र हो, आपण आपल्या दैनंदिन जीवनात काही वाक्य बोलतो इंग्रजीमध्ये ते कळत न कळत चूक बोलतोय आपण. ते चूक असतंय परंतु आपल्याला वाटतं हे बरोबरच आहे कारण की आपल्याला माहिती नसतं. आणि असेच प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला विचारतात स्पॉट द एरर म्हणून, चूक ओळखा म्हणून. आणि आपण दररोज ते बोलतोय व आपल्याला वाटतं बरोबरच असेल परंतु ते बरोबर नसते मित्र हो. आणि ते कसे असते बघूया. क्वेश्चन, we have been living here since 20 years. Instruction is spot the error. The sentence is divided into parts 1, 2, 3 and 4. Fourth is no error and we have to find the error. मित्र हो, या वाक्याला 1, 2, 3, 4 भागात विभागलेले आहेत आणि या 4 पैकी एक भाग चुकीचा आहे. मग कोणता भाग चुकीचा आहे ते आपल्याला इथं लिहायचं आहे. So let's see the explanation. Explanation बघूया मग. Explanation, since is used for the point of time, not for the period of time. हे जे इथं since जे वापरलं बेटा इथं since हे चुकीचं आहे. Since 20 years नाही म्हणतात. Since point of time ला वापरतात. Point of time म्हणजे 1925, 1957, 2025 असे point of time ला since वापरतात. मग इथं हे पिरियड ऑफ टाइम आहे बेटा. पिरियड ऑफ टाइम ह्याला सिन्स नाही वापरत. मग ह्याला काय वापरतात इथं बरोबर सेंटेन्स दिलाय बघा. वी हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 20 इयर्स. जेव्हा आपण 20 इयर्स म्हणतो तेव्हा त्याच्या पुढे काय वापरायचं, फॉर वापरायचं मित्र. खूप लोक हे चूक करतात सिन्स म्हणून आणि स्पर्धा परीक्षेमध्ये समजा आपल्याला माहिती नसेल तर इथं आपल्याला चुकतोय बेटा. जसे 20 इयर्स, 10 इयर्स, 50 इयर्स, 100 इयर्स जेव्हा येतो बेटा तेव्हा काय वापरायचं, फॉर वापरायचं. वेल माय डिअर फ्रेंड्स, फॉर मोर नॉलेज प्लीज विजिट Gora Rajaji Grandpa's English Grammar YouTube channel. There is no shortcut to success.